लासलगाव बाह्यवळण रस्ता कामाच्या विलंबामुळे रेल्वे गेटवर दररोजच होते वाहतुकीची कोंडी. दोन्ही बाजूंनी 1 किलोमीटरपर्यंत लागतात वाहनांच्या रांगा. वाहन चालकांना सहन करावा लागतोय मनस्ताप. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराच्या दिरंगाईने रस्त्याचे काम रखडले. संबंधित ठेकेदार मंत्री भुजबळांचा लाडका ठेकेदार असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची बांधकाम विभागाची होत नाही हिंमत. लासलगाव बाह्यवळण रस्त्याच्या कामावरील रेल्वे पुलाचे काम पूर्ण होऊन 3-4 वर्ष पूर्ण झाले आहे, तरी सदरचा बाह्यवळण रस्ता वाहतुकीसाठी तयार होत नसल्याने लासलगाव रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूंनी दररोजच 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर ठेकेदारावर कामास विलंब केल्यामुळे कारवाईसाठीची हिंमत सार्वजनिक बांधकाम विभागाची होत नाही, कारण हा ठेकेदार येवल्याचा असून तो मंत्री भुजबळांचा लाडका ठेकेदार आहे. या रस्त्याने चांदवड मनमाडकडून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. तसेच येवला, सिन्नर, निफाड, नाशिक या परिसरातून देखील मोठी वाहतूक सुरू असते. वाढणाऱ्या वाहतुकीचा सर्व ताण रेल्वे गेटवर पडून गेटच्या दोन्ही बाजूंनी वाहनांची प्रचंड गर्दी आणि कोंडी होत आहे. अनेकदा या गर्दीत रुग्णवाहिकाही अडकून पडत असतात. दिवसभरातील आपापली कामे आटपून चाकरमानी प्रवासी घरी जाण्यासाठी जात असताना रेल्वे गेटच्या वाहतूक कोंडीने 2-3 तास अडकून पडावे लागत आहे. या सगळ्या वाहतुकीचा ताण लासलगाव शहरात पडत असून वाहतूक कोंडीचा व्यावसायिकांनाही त्रास होत आहे. लासलगाव बाह्यवळण रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला प्रकल्प असून मंत्री छगन भुजबळांनी तो टप्प्याटप्प्याने का होईना पूर्णत्वाकडे आणला आहे. सदरचा रस्ता हा 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाहतुकीस खुला करण्याबाबत निफाड सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले होते. नंतर पुन्हा 31 जानेवारी 2026 ची तारीख दिली, परंतु प्रत्यक्षतः फेब्रुवारीची 25 तारीखही उलटून गेली तरी हा सदरचा रस्ता वाहतुकीस तयार झालेला नाही व त्यामुळेच दररोज वाहतूक कोंडीचा सामना लासलगावकरांना व वाहन चालकांना, प्रवासी चाकरमान्यांना करावा लागत आहे. सदर रस्त्याचे खडीकरण नुकतेच करण्यात आले असून अजून त्यावर डांबरीकरण, साईड पट्ट्या व इतरही कामे बाकीच आहेत. सदरच्या कामासाठी अजून किमान 1.5-2 महिने लागण्याची शक्यता आहे. कामे करणाऱ्या ठेकेदारांनी वेळेत कामे पूर्ण केले नाहीत तर त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दररोज काही ठराविक रकमेप्रमाणे दंड करून तो दंड वसूल करण्याची तरतूद आहे. परंतु सदरचा ठेकेदार हा येवल्याचा असून मंत्री छगन भुजबळ यांचा लाडका ठेकेदार असल्याने अधिकारी कारवाई करण्याची हिंमत दाखवताना दिसून येत नाही व त्यामुळे मग आपल्या मर्जीप्रमाणे संथ गतीने काम ठेकेदाराकडून सुरू आहे. विधान परिषद सदस्य पंकज भुजबळ यांनी लासलगावच्या पाणीपुरवठा योजनेबाबत नुकतीच विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. त्याचप्रमाणे लासलगाव बाह्यवळण रस्त्याचे रखडलेले कामास होत असलेली दिरंगाई, रेल्वे गेटवरील लासलगाव शहरातील वाहतूक कोंडी वरही पंकज भुजबळ यांनी लक्षवेधी मांडली असती तर कदाचित कामाला वेगही मिळाला असता. बाह्यवळण रस्त्याच्या विलंबामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असून ग्रामस्थांना मनस्ताप व इतरही अनेक प्रकारचे त्रास होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लवकरात लवकर संबंधित ठेकेदाराकडून रस्ता पूर्ण करून घेऊन वाहतुकीस खुला करावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.